1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन, त्याचबरोबर महाराष्ट्र दिन म्हणून पाळला जातो. मित्रांनो, 125 वर्षाच्या संघर्षानं आणि प्रचंड बलिदानानंतर जगातल्या कामगारांना 8 तासाचा कामाचा दिवस हा कायद्याने मंजूर झाला. यासाठी अनेकांनी स्वतःचे प्राण अर्पण केले, अनेक जण फासावर गेले, अनेकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं, हजारो लोक जेलमध्ये खितपत पडले आणि त्यानंतर भांडवलशाही सरकारांना 8 तासाचा कामाचा दिवस करावा लागला. 8 तास काम, 8 तास मनोरंजन, 8 तास विश्रांती ही माणसाला माणसासारखं जगण्यासाठी आवश्यक असल्यामुळे 8 तासाच्या कामाच्या दिवसाची मागणी केली होती. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वांना 12 तास काम करावं लागतंय, अल्प वेतनावर काम करावं लागतंय, असुरक्षित वातावरणामध्ये आपला कामगार वर्ग काम करतोय. कुठल्याही कल्याणकारी योजनाशिवाय या देशातले 90% कामगार काम करतात आहे. अगदी कायदेशीर अधिकार, किमान वेतनही त्यांना मिळत नाही किंवा विमा योजना, प्रॉव्हिडंट फंडाच्या योजनेपासूनही त्यांना वंचित ठेवलं जातं. हक्काच्या रजा दिल्या जात नाहीत, हक्काचा बोनस दिला जात नाही. देशातल्या 90% कामगारांची ही परिस्थिती आहे. कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली, निश्चितकालीन रोजगाराच्या नावाखाली, शिकाऊ पद्धतीच्या नावाखाली वर्षानुवर्ष आपल्या तरुण मुला मुलींना राबवून घेतलं जातं आणि यातून फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचे, भांडवलदारांचे नफे वाढत चाललेले आहेत. कामगारांचं मात्र खरं वेतन कमी कमी होत चाललेलं आहे. कामगारांचे अपघात वाढत चाललेले, त्यांना त्याचा जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर केल्यास, युनियन करण्याचा प्रयत्न केला, सर्रास कामावरून काढून टाकलं जातं. त्यांच्यावर पोलिसी दडपशाही केली जाते, त्यांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जातं. वेतनवाढीची मागणी केली, त्यांच्यावर दडपशाही केली जाते. आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. या परिस्थितीमध्ये सर्व कामगारांनी संघटित होऊन भक्कम अशी ताकद निर्माण करून शोषणाच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय दुसरा मुक्तीचा मार्ग नाही आहे. आज देशातलं मोदी सरकार आणि महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार 29 कामगार कायदे रद्द करण्यात आलेले आहेत. कामगार विरोधी 4 श्रमसंहिता ज्या फक्त भांडवलदाराच्या फायद्यासाठी करण्यात आलेल्या आहेत, त्या लागू करण्यात आलेल्या आहेत. कामगारांचा युनियन करण्याचा अधिकार, कामगारांचा संप करण्याचा अधिकार, कामगाराची इतर अधिकार याच्यामध्ये दडपून टाकण्यात आलेले आहेत. कामगारांनी संघर्ष केल्यास, त्यांनी संप केल्यास त्यांना जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आलेली. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. कामगारांच्या मूलभूत हक्कावर हा हल्ला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आज बेरोजगारी वाढत चालली, महागाई वाढत चालली आहे, वेतनामध्ये वाढ होत नाहीये, कायम नोकरी मिळत नाही. ह्या परिस्थिती बदलण्यासाठी जर संघर्ष करायचा असेल तर आपल्याला 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी, कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, मॉलमध्ये, विविध आस्थापनामध्ये, सरकारी कार्यालयामध्ये सर्व कामगारांनी संघटित होणं, युनियन तयार करणं हे खूप आवश्यक आहे. हे सगळे कामगार कायदे समजून घेऊन, भारतीय संविधान समजून घेऊन यामध्ये नमूद असलेल्या अधिकाराचा वापर करून संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की आपण कायम होत नाही, आपल्याला न्याय मिळत नाही, आपल्याला चांगलं वेतन मिळत नाही. त्याचं मुख्य कारण महाराष्ट्र सरकारचं आणि या देशातल्या सरकारचं कामगार विरोधी आणि मालकधार्जिणे धोरण आहे. आज आशा, अंगणवाडी, बांधकाम मजूर, घर कामगार, शालेय पोषण कामगार असे लाखो कामगार आहेत की जे वर्षानुवर्ष काम करतायत, परंतु त्यांना न्याय मिळत नाहीये. खाजगी उद्योगामध्ये कंत्राटी कामगार आहेत, वर्षानुवर्ष काम करतायत, परंतु त्यांना कायम केलं जात नाहीये. ही परिस्थिती बदलण्यासाठी संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाहीये आणि म्हणून CITUची ही घोषणा आहे. सर्वांनी संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. यामध्ये एक गोष्ट अडचणीची झालेली आहे. या संबंध सरकारांनी धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली कामगार वर्गामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि कामगार वर्ग एकत्र येणार नाही, तो एकजुटीनं त्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणार नाही. अशा पद्धतीचं एक वातावरण या देशामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन कामगार वर्गाची भक्कम एकजूट करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, मोदी सरकार कामगारांना न्याय देऊ शकत नाहीये. मोदी सरकार आणि फडणवीस सरकार हे कामगार वर्गाचं शत्रू सरकार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या सरकारच्या विरोधात लढण्याची शपथ ही आंतरराष्ट्रीय कामगार दिनी आपण घेतली पाहिजे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातनं हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे.
परंतु या महाराष्ट्रावर रोज हल्ले चालू आहेत। महाराष्ट्राची ताकद संपवण्याचा प्रयत्न केलाय। मराठी माणसाचा सतत अपमान केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, जिजाऊ यांचे सातत्यानं अपमान करण्याचा प्रयत्न, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न इथल्या जातीवादी धर्मांध शक्ती करतायत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरुद्ध हे जे काही कारस्थान चालू आहे ते कारस्थान हाणून पाडण्यासाठी सुद्धा मराठी कामगार कष्टकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने, सर्व कष्टकऱ्यांनी एकत्र येऊन हे कारस्थान ओळखलं पाहिजे आणि आपला न्यायाचा संघर्ष पुढे घेऊन गेला पाहिजे। हे सगळे करण्यासाठी कामगार संघटनांना शक्ती मिळावी, कामगार वर्गांना ताकद मिळावी अशी या कामगार दिनी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देतो।